श्री गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आयोजित वैकुंठवासी हरिभक्त पारायण गणपत बुवा पाटील स्मृती चषक 2026 या भव्य क्रिकेट स्पर्धेचा शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। कोपरोली येथील क्रीडांगणावर रंगणाऱ्या या मानाच्या स्पर्धेत एकूण 48 संघ सहभागी झाले असून ही स्पर्धा 10 ते 14 जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे। यंदाचे या स्पर्धेचे 11वे वर्ष आहे। उद्घाटन प्रसंगी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित जाधव, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, संजय पाटील, सुनील पाटील, रवी नाईक आणि माजी सरपंच रमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे, विनोद पाटील, रोशन पाटील, रोहित पाटील, धनाजी म्हस्कर, कुलदीप पाडवी, संतोष पाटील, धनंजय पाटील, लक्ष्मण फडके आणि बाळाराम फडके यांच्यासह प्रफुल्ल पाटील, मनीषा पाटील, राकेश पाटील, संतोष म्हस्कर, गुरुनाथ ठाकूर, दिनेश ठाकूर, जगदीश ठाकूर, अशोक फडके, महेश शाह, कृष्णा फडके, जरांदन फडके, जिनानाथ फडके, रुपेश फडके, अमर फडके, विशाल पाटील, युवराज पाटील, मिथुन पाटील आणि किरण पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।